संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईंनी योगशक्तीच्या जोरावर निर्जीव भिंत चालवली. ही कथा चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी घडली. 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या अहंकारी चांगदेवांना आपली आध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी मुक्ताबाईंच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी भिंतीला गती दिली. ही चमत्कारिक घटना त्यांच्या सिद्धतेचे आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते. भिंत चालवल्याची कथा. भिंत चालविली. चांगदेवांचा अहंकार. चांगदेव नावाचे एक थोर योगी होते, पण त्यांना स्वतःच्या सिद्धींचा अहंकार होता. त्यांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती ऐकली होती, पण मुक्ताबाईंना भेटायला येताना कोरडे म्हणजेच भक्तिहीन पत्र पाठवले होते. मुक्ताबाईंनी ते कोरे पत्र पाहून चांगदेवांना कोरा म्हणजेच निर्विकार किंवा अज्ञानी मानले आणि त्यांना खरे ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरांकडे यायला सांगितले. भिंतीचे वहन. जेव्हा चांगदेव वाघावर बसून आणि हातात साप घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला आले, तेव्हा मुक्ताबाईंनी त्यांच्यातील अहंकार ओळखला. ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंच्या आज्ञेवरून त्यांच्याकडे कोणतीही सिद्धी नाही हे दाखवण्यासाठी बसलेल्या भिंतीलाच, उदासीन भिंतलाच चालण्याची आज्ञा दिली. चांगदेवांचा पराभव. निर्जीव भिंत चालायला लागल्याचे पाहून चांगदेवांचा अहंकार गळून पडला. त्यांना समजले की या भावंडांची योगशक्ती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महान आहे. ते ज्ञानेश्वरांच्या चरणी लीन झाले आणि त्यांनी मुक्ताबाईंना आपली गुरु मानले. ही कथा प्रामुख्याने अहंकाराचा नाश आणि भक्तीच्या सामर्थ्याला अधोरेखित करते. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम.